श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी, स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजला कफ कसे लावायचे. तर यासाठी आपण हे कफ घेतले आहेत. हे कफ गुड चॉईस ब्रँडचे कफ आहेत. ह्यामध्ये दोन प्रकारचे कफ मिळतात, एक ऑफ व्हाईट आणि व्हाईट. 32च्या छातीचं हे ब्लाऊज कटिंग होतं प्रिन्सेस कटचं. त्यासाठी मी कफही 32 नंबरचेच घेतलेले आहेत. ते आपण कफ घेतलेत, आता ते आपण कसे लावायचे ते बघू. तर हा माझा फ्रंट पार्ट आहे प्रिन्सेस कटचा, जो मी पूर्णपणे तयार करून घेतला आहे प्रिन्सेस कटचा. त्याला अस्तर अटॅच करून मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून मी पूर्ण भाग, जसं आपले नॉर्मल ब्लाऊज असतात जसं आपण अस्तर जोडून घेतो त्या पद्धतीने मी ते अस्तर जोडून घेतलेलं आहे. हा माझा पूर्ण तयार पार्ट आहे. आणि मी दुसरा एक घेतला आहे अस्तरचं, जे प्रिन्सेस कटचं मी करून घेतलं आहे प्रिन्सेस कटचं. आता त्याच्यावरती आपण कफ कसं लावायचं ते बघूया. तर हा मी उलटा पार्ट करून घेतला आहे. त्याच्यावर आपण उंची टाकायची आहे 10.5 इंच. 10.5 इंचावरती आपला मार्क येईल. 10.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. आणि हा जो कफ आहे ह्याचा आपण हा असा बरोबर मध्यमध्ये करून घ्यायचं, 2 फोल्ड करून, आणि त्याचा मध्य करून घ्यायचा. हा कफचा मध्य आहे. आता हा कफचा मध्य आपल्याला इथून म्हणजे हा इथे आहे, दोन्ही साईडला करून घेते. तर हा मध्य बरोबर ह्या मध्यावरती, ह्या पॉइंटवरती ठेवायचा इथे. आणि आपल्याला इथे एक हाताने तरी टाका मारून घ्यायचा आहे किंवा मशिनीवरती टाका मारून घ्यायचा आहे ह्याला. हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आपण मार्क केलाय 10.5च्या टक्स पॉइंटवरती, तो आणि हा कफचा पॉइंट हा आपण एकत्र करून घ्यायचं. आणि तिथे आपण जशी फिक्स शिलाई करतो स्टार्टिंगला लॉक शिलाई, तसेच आपण 2-3 वेळा तिथे शिलाई मारून असं लॉक करून घ्यायचं. म्हणजे तो आपला कफ तिथे फिक्स होतो. आणि मग तो मशिनीमधून काढून घ्यायचा. दोरे कट करून घ्यायचे. हात आपला इथे फिक्स झाला आहे व्यवस्थित असा. बाकी काही कुठेही शिलाई मारायची नाहीये, बस फक्त इथे एकच फक्त शिलाई मारून आपण तो टक करून घ्यायचा. हा असा मारून घेतल्यानंतर आपण हा असा ठेवायचा ह्याच्यावर. जो आपला मेन पार्ट आहे किंवा जो आपला फ्रंट पार्ट आहे, जो आपण ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं. आत मेन पार्टचा टक्स आणि त्याची शिलाई आपली बरोबर आली पाहिजे, एकावर एक. सगळे पार्ट एकावर एक व्यवस्थित आले पाहिजेत. हवं तर तुम्ही इथे टाचण्या लावून घेऊ शकता. आणि तुम्ही हा अस्तर तुम्ही आता ह्या मेन पार्टला अटॅच करून घ्यायचं शिलाई मारून. पूर्ण चारी बाजूला तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण अस्तर जसं आपण मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेतो शिलाई मारून, तसा सेम तुम्ही शिलाई मारून हा अस्तर पूर्ण त्याला अटॅच करून घ्या तुमच्या मेन पार्टला, जो तुम्ही आधीच तयार करून घेतलेला आहे. बघा, आपला कफ व्यवस्थित लागला गेला आहे. हा कफ व्यवस्थित लागला गेला आहे. ही फ्रंट बाजू आहे, प्रिन्सेस कट आपला आहे. आणि ही बॅक साईड आहे, आतली बाजू आहे, जिथे आपण अस्तर लावून घेऊन हा कफ इथे अटॅच केला होता. मी एक्स्ट्रा कोणतीच शिलाई इथे किंवा अशी आडवी दिलेली नाहीये, उभी दिलेली नाहीये. फक्त इथे एक टाका दिला आहे आणि मी कफ लावलाय. हा पुढच्या बाजूने हा असा दिसतो. ही एक पद्धत होती कफ लावण्याची. मी अजून एक पद्धत दाखवते कफ लावण्याची. तीही सोपीच पद्धत आहे. मी अजून दुसरी एक पद्धत दाखवते कफ जॉईन करण्याची. कफला मध्य करून घ्यायचा. आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे जो मी तयार केलेला आहे. हा आपला सेकंड पार्ट आहे, जो आपण एका एक्स्ट्रा अस्तरचा आपण परत बनवून घेतलेला आहे कफ लावण्यासाठी. तो आपण हा सरळ आपण नीट व्यवस्थित ठेवून घ्यायचा. याला पूर्ण चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची. फक्त ही जी बटनाकडची बाजू आहे तीच फक्त ओपन ठेवायची, बाकी सगळीकडून शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित टक्सवर टक्स ठेवून असं नीट सगळीकडून शिलाई मारून घ्यायची. फक्त हाच भाग आपण ओपन ठेवायचा, जो आपण
हुक पट्टी किंवा बटन पट्टी लावतो तो भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे. बाकी सर्व शिलाई मारून घ्यायची आधी, कफ लावायच्या आधी. मेन पार्टला मी अस्तर पूर्णपणे एक्स्ट्रावाला अस्तर आपण जॉईन करून घेतलेलं आहे. इथून मी ओपन ठेवलंय. बाकी सगळीकडून मी ते शिलाई मारून जॉईन करून घेतलंय. जर तुम्हाला टक्स उंची काढून जर तुम्हाला कफ लावता येत नसेल तर ही एक दुसरी सोपी पद्धत आहे. फक्त कफचा मध्य काढून घ्यायचा आणि हा जो आपण ओपन पार्ट आहे म्हणजे आपण हा ब्लाऊज सरळ हा आपला पीस आहे फ्रंट पीस तो सरळ ठेवायचा आणि हा आपण असा आतमध्ये ठेवायचा ह्याच्यात आणि बघायचं की आपला कुठे असं परफेक्ट आहे किंवा ह्या पॉइंट नुसार म्हणजे जो आपला मेन पार्ट आहे त्याच्या पॉइंट नुसार तो व्यवस्थित आहे का. म्हणजे खूप वेळेला आपण जेव्हा अस्तरला लावतो तेव्हा तो कधीतरी असा खाली होतो, त्यामुळे हा सेप बदलतो. कधीतरी तो असा वर जातो, त्यामुळेही सेप बदलतो. जर तसं तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही हे असं ठेवून बघू शकता. असं ठेवून तुम्ही ऍडजस्ट करून घ्या की तो व्यवस्थित आहे, बसलाय किंवा व्यवस्थित तो लागलाय किंवा हा परफेक्ट आहे. बरोबर लागला आहे असं वाटलं की आपण इथे प्रेस करून हा आपण असा दाबून घ्यायचा आणि जो आपला मागचा जो असा दाबून आपण उलटा करायचा आणि हा जो आपला मागचा अस्तर आहे तिथे घ्यायचा आणि मग इथून आपण हात घालून हा आपला जो कफ आहे तो इथे हात घालून आपण इथून पकडायचा. म्हटल्यावर हा आपल्याला टक्स पॉइंट व्यवस्थित भेटलाय की जिथे आपल्याला टाका मारायचंय किंवा जिथे आपल्याला हात शिलाई करून एक टाका मारायचंय म्हटल्याच्या नंतर हे तुमचं परफेक्ट आहे. मग इथे आपण असं पकडून धरायचं, कफ असा उलटा करायचा आणि हा जो पार्ट आहे मेन पार्ट तो बाजूला करून तुम्ही हे मशीनच्या आतमध्ये घालायचं. मग आता या टक्स पॉइंट वरती आपण इथे मशीन शिलाई मारून घेऊ. फक्त 2-3 वेळा मागे पुढे करून लॉक शिलाई जसं करतो तसं आपल्याला एक टाका 2-4 असे टाके तिथे टाकून घ्यायचे आहेत आणि मग नंतर मशीन काढून घ्यायची. मग इथे आपला कफ आपल्या अस्तरच्या पीसला लॉक झालेला आहे. दोरे कापून घ्यायचे, हे वर करून सरळ करून घ्यायचा कफ. आता बघू शकता तुम्ही त्याच प्रकारे आपला कफ लागला गेला आहे जसं आपण आधीच्या पीसला लावला. आता इथून शिलाई मारून आपण हे फिक्स करून घ्यायचं कपड्याला. ही एक सोपी पद्धत किंवा सोपी ट्रिक आहे. ज्यांना कफ पॉइंट काढून जर लावता येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा कफ लावू शकता. ह्या पद्धतीनेही तुमचा कफ परफेक्टच टक्स पॉइंट वरती लावला जाईल. कुठेही मागे पुढे होणार नाही, वर खाली जाणार नाही. व्यवस्थित लागला गेलाय. दोन्हीही पॉइंटचे टक्स व्यवस्थितच लागले गेलेले आहेत. हे आपले दोन्हीही कफ लावलेले आहेत, लावून झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा, गरजेचा किंवा उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.